ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला चान्स द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, आदित्य बोलला. युविका हळूच त्याच्याकडे पाहत होती. अट? कोणती अट मिस्टर आदित्य? मिस्टर अगरवाल बोलले. तुमचा मुलगा शौनक याने मिस सबनीस यांची तुमच्या पूर्ण स्टाफसमोर माफी मागितली तर मी पुन्हा ती डील तुमच्यासोबत करायला रेडी आहे. आदित्य बोलला आणि इथे युविका मात्र एकदम स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. आता पुढे. आदित्यने त्याची अट सांगितली आणि तो मिस्टर अगरवालच्या उत्तराची वाट पाहू लागला. पण समोर नीरव शांतता होती. आदित्यने 1 मिनिट वाट पाहिली आणि मग बोलला, ओके मिस्टर अगरवाल, आय थिंक यू डोंट ॲक्सेप्ट माय कंडिशन, सो थँक यू अँड गुड बाय. ओके मिस्टर अगरवाल, मला वाटतं की तुम्हाला माझी अट मान्य नाही आहे, म्हणून धन्यवाद आणि गुड बाय. आदित्य बोलला आणि फोन ठेवणारच होता की मिस्टर अगरवाल बोलले, नो नो मिस्टर आदित्य, डोंट कट द कॉल, आय ॲक्सेप्ट युअर कंडिशन. शौनक मागेन माफी मिस सबनीस यांची सर्वांसमोर. तसा आधी ओठांच्या कोपऱ्यात हसला. ओके देन, वी आर कमिंग, विल मीट इन युअर ऑफिस. ठीक आहे, मग आम्ही येतोय, आपण तुमच्या ऑफिसमध्ये भेटू, बाय. आदित्य बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. युविका तिरप्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती, पण जसा त्याने फोन ठेवला तिने तिची नजर फिरवली आणि प्रेझेंटेशन बनवू लागली. मिस सबनीस, तुम्ही रेडी आहात ना? मी आलोच रेडी होऊन, आपल्याला कुबेर इंडस्ट्रीजमध्ये जायचं आहे. तो बोलला आणि रेडी होण्यासाठी आत निघूनही गेला. ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली होती. तिला काही बोलायचा पण चान्स नव्हता दिला त्याने, पण वरून तिला थोडंफार कळलं होतं की तो माफी मागण्याच्या काही गोष्टी करत होता. पण तो शौनक खरंच मागेल का माझी माफी? ती मनातच विचार करू लागली. इतक्यात आदित्य रेडी होऊन बाहेर आला. लेट्स गो, तो बोलला. तशी ती उठली. मग ते दोघे कॅब करून कुबेर इंडस्ट्रीजमध्ये पोहोचले. इथे कुबेर इंडस्ट्रीजमध्ये मिस्टर अगरवालने शौनकला चांगलंच धारेवर धरलं होतं. पण डॅड, मी त्या चीप एम्प्लॉईची माफी मागू? नो वे, शौनक चिडून बोलत होता. शट अप शौनक, आज फक्त तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागली, पण तू चूक केली आहे आणि तुला त्यासाठी माफी मागावीच लागेल. माफी मागितल्याने तू काही लहान होणार नाही आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट्स आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहेत हे तुलाही खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून कृपा कर आणि माग माफी मिस सबनीस यांची. नाहीतर हे प्रोजेक्ट्स काय तो आदित्य इनामदार आपल्या हाती लागू देत नाही. मी ओळखतो त्याला, मोडेल पण वाकणार नाही ह्या उक्तीप्रमाणे चालतो तो. खूप अभिमान आहे त्याला, मिस्टर अगरवाल बोलले. बट डॅड, शौनक काही बोलत होता तोच मिस्टर अगरवालने त्याला हात दाखवून शांत राहण्यास सांगितले. आता पण बिन काही नाही, ते येतच असतील, सो बी रेडी. मिस्टर अगरवाल बोलले तशी शौनकने रागानेच हाताची मुठ्ठी आवळली. इतक्यात एक स्टाफने त्यांना निरोप दिला की मिस्टर आदित्य इनामदार आले आहेत. ओके, त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसवा, आम्ही आलोच, मिस्टर अगरवाल बोलले आणि एक कटाक्ष शौनकवर टाकून ते बाहेर गेले. आता कॉन्फरन्स हॉलमध्ये आदित्य, युविका, मिस्टर अगरवाल, त्यांचा असिस्टंट आणि शौनक इतके जण होते. मिस्टर अगरवालने इशारा केला तसं शौनक उठला आणि युविकाच्या समोर जाऊन बोलला. आय एम सॉरी मिस सबनीस, काल जे मी तुमच्यासोबत वागलो ते खूप चुकीचं होतं, प्लीज मला माफ करा. युविका मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण काल जो त्याचा ॲटिट्यूड तिने पाहिला होता तिला वाटलं नव्हतं तो इतक्या सहजासहजी तिची माफी मागेल. पण मग थोडा पॉज घेऊन ती बोलली, इट्स ओके. तसा शौनक बसायला लागला, पण तोच, नो इट्स नॉट ओके. आदित्यचा आवाज आला तसेच सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. मिस्टर अगरवाल, तुमची कंपनी फक्त तुमचा असिस्टंट चालवतो का? आदित्यने विचारलं. म्हणजे? मिस्टर अगरवालने न समजून विचारलं. म्हणजे तुमचा स्टाफ किती जणांचा आहे? आदित्य बोलला. आमच्या ह्या ब्रँचचा स्टाफ 80 लोकांचा आहे. पण तुम्ही हे का विचारता? मिस्टर अगरवाल बोलले. कारण आपलं पूर्ण स्टाफसमोर माफी मागायचं ठरलं होतं आणि इथे आपण फक्त इन मीन 3 माणसं आहोत. पूर्ण स्टाफला इथे बोलवा आणि त्यांच्या समोर ह्याला मिस सबनीसची माफी मागायला सांगा, नाहीतर प्रोजेक्ट्स विसरून जा.
आदित्य बोलला आणि जागचा उठला. पण इथे युविका मात्र शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. ओके ओके मिस्टर आदित्य, तुम्ही प्लीज बसा, मी बोलवतो पूर्ण स्टाफला, मिस्टर अगरवाल बोलले. तसा शौनक मात्र चरफडला, पण तो काहीच करू शकत नव्हता. आता कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांचा पूर्ण 80 लोकांचा स्टाफ दाटीवाटीने उभा होता. आदित्यने शौनककडे पाहिलं तर त्याला तो खूप रागात दिसला. मिस्टर शौनक, मागताय ना माफी? आणि हो, पूर्ण तपशिलासह माफी मागायची. सगळ्यांना कळलं पाहिजे की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी माफी मागताय. आदित्य बोलला तसं शौनकने रागातच त्याच्या डॅडकडे पाहिलं, पण मिस्टर अगरवालने पण नकारार्थी मान हलवली. शौनकला खूप एम्बॅरेसिंग फील होत होतं. त्यांचा पूर्ण स्टाफ तिथे उपस्थित होता. नेहमी त्यांच्यासमोर ॲटिट्यूडने वागणारा तो आज त्यांच्याच समोर एका एम्प्लॉईची माफी मागणार होता. शेवटी तो उठला आणि युविकाच्या समोर जाऊन उभा राहिला. मिस युविका सबनीस, काल मी तुमच्यासोबत खूपच रूढ वागलो. मला माहीत आहे माझी चूक झाली. तुमच्या इच्छेविरुद्ध मी तुमच्यासोबत डान्स करू पाहत होतो आणि तुम्ही नाही म्हणालात तर मी तुमचा अपमान केला. त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. प्लीज मला माफ करा, शौनक बोलला. पण युविकाला मात्र इतक्या लोकांसमोर तो तिची अशी माफी मागताना पाहून खूपच ऑकवर्ड वाटत होतं. पण एका बाजूने तिला बरं पण वाटलं, कारण काल जे तो तिच्याशी वागला होता त्यामुळे तिला खूपच त्रास झाला होता. इट्स ओके मिस्टर शौनक, पण लक्षात ठेवा, भले तुमचा क्लास हाय असेल पण समोरच्याला कधी कमी लेखू नका, त्याचा अपमान करू नका. काय माहीत तुम्ही ज्याला कमी लेखत आहात ती व्यक्ती पुढे जाऊन तुमच्याही वरचढ होईल. युविका बोलली आणि तिच्या जागेवर बसली. पूर्ण स्टाफमध्ये कुजबूज सुरू होती. शौनकला तर मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. मिस्टर अगरवाल, तुमच्या स्टाफला आता जायला सांगा, आमचं काम झालं आहे. तसा पूर्ण स्टाफ आपल्या जागेवर निघून गेला. मिस्टर शौनक, एक सजेशन देतो, कोणाचाही विनाकारण अपमान करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. सो प्लीज नेक्स्ट टाईम हे लक्षात ठेवा. आदित्य बोलला आणि मग मिस्टर अगरवाल यांच्याकडे पाहून, मिस्टर अगरवाल, नाऊ वी कॅन डिस्कस ऑन बोथ द प्रोजेक्ट्स, आदित्य बोलला. तसं मिस्टर अगरवालच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. मग त्या प्रोजेक्ट संबंधित सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आदित्य आणि युविका कुबेर इंडस्ट्रीजमधून बाहेर पडले. दोघेही आता गाडीमध्ये होते, पण दोघे पण शांत होते. ना तो बोलत होता ना ती. तिला त्याला थँक्यू म्हणायचं होतं, कारण त्याने तिच्यासाठी जे केलं होतं ते तिला अनएक्सपेक्टेड होतं. कधीपासून ती मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होती त्याला थँक्यू बोलण्यासाठी, पण बोलत नव्हती. तो मात्र त्याच्या टॅबवर त्याचे मेल्स चेक करत होता. आता तिच्या तोंडून निघणारच होतं थँक्यू, पण इतक्यात त्यांची कार थांबली. त्यांचं हॉटेल आलं होतं. आता दोघेही उतरले आणि आपापल्या रूममध्ये जाऊ लागले. मिस सबनीस, आपल्याला 3 वाजता निघावं लागेल. 5 वाजताची फ्लाईट आहे आणि लंच रूममध्येच येईल दोघांसाठी. ओके, तो बोलला आणि ती काही बोलणार इतक्यात तो निघूनही गेला. ती पण मग तशीच तिच्या रूममध्ये आली. आता 1 वाजला होता. ती फ्रेश झाली इतक्यात वेटर जेवण घेऊन आला. तिने जेवून घेतलं आणि तशीच बेडवर डोळे झाकून पडून राहिली. पण तिच्या डोळ्यांसमोर कालचे आणि आजचे क्षण तरळत होते. काल आदित्य ज्या प्रकारे त्या शौनकशी तिच्यासाठी भांडला होता, तिचा हात पकडून तिला तिथून घेऊन आला होता, आणि आज सगळ्यांसमोर शौनकला तिची माफी मागायला त्याने भाग पाडलं. सगळे क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होते. मनात एक वेगळीच हुरहुर होत होती. कसली ते कळत नव्हतं, पण आता तिचं एक मन आदित्यची चांगली बाजू बघण्याचा प्रयत्न करत होतं. तिला त्याला थँक्यू म्हणायचं होतं, पण आता तिला धीर धरवत नव्हता. लगेचच जाऊन थँक्यू म्हणायचं होतं तिला. तशी आपसुकच तिची पावलं त्याच्या रूमकडे वळली. एक दीर्घ श्वास घेऊन तिने दरवाजावर नॉक केलं. तसं त्याने दार उघडलं. येस, तो त्रासिक चेहरा करून बोलला. तशी ती गडबडली. ते सर मला, ती काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. 1 सेक, कम इन, तो बोलला. तशी ती आत आली. त्याने फोन उचलला तर तो एक व्हिडिओ कॉल होता. समोर एक 4 वर्षांचा मुलगा होता. हे हाय चॅम्प, हाऊ आर यू, आदी बोलला.
हाय मामा, आय एम फाईन अँड यू? तो छोटा मुलगा बोलला. आय एम गुड. सो व्हॉट्स गोइंग ऑन? आदी बोलला. मामा, आय मिस यू सो मच. तो छोटा मुलगा बोलला. हे चांप, डोंट मिस मी. जस्ट टेल युअर मॉम अँड कम टू इंडिया. आदी बोलला. आदी कोणाशी एवढं हसून मोकळेपणाने बोलतोय हे पाहण्यासाठी युविका त्याच्या मागे जाऊन एका चेअरवर बसली. तर तिने पाहिलं की तो एका छोट्या मुलासोबत बोलत होता. हा कोणाचा मुलगा आहे आणि हा त्याच्या मॉमला इंडियामध्ये बोलवतो म्हणजे? युविका मनातच विचार करत होती. तोच त्या मुलाच्या मॉमने त्याच्या हातातून फोन घेतला. तुम्हा मामा भाच्यांचं बोलणं झालं असेल तर मी पण आहे इथे. अनु म्हणजेच आदित्यची बहीण बोलली, जी सध्या US ला होती. हे हाय ताई, कशी आहेस? आदित्य बोलला. मी मस्त, आणि तू बोल? अनु बोलली. मी पण मस्त. आदी बोलला. अरे तू बाहेर आहेस ना मीटिंगसाठी? पण अबीर ऐकतच नव्हता. म्हणत होता मामाशी बोलायचंय म्हणून कॉल केला तुला. डिस्टर्ब तर नाही ना केलं? अनु बोलली. अगं नाही ताई, तू बोल. आता निघायचीच तयारी चालू आहे. आदी बोलला. ओके आदी, पण ती कोण मुलगी आहे तुझ्या पाठीमागे? आदी? अनु डोळे मोठे करत बोलली, कारण युविका आदित्यच्या मागे उभी होती, जी आता तिला दिसली होती. पण आदित्य काही बोलणार इतक्यात अनुचा फोन छोट्या अबीरने घेतला. कोण आहे मामा? त्याने विचारलं. अबीर, ही तुझी होणारी मामी आहे. आदी बोलला आणि युविकाला पण स्क्रीनवर घेतलं त्याने. तसं युविकाने अबीरला हाय केलं. मग अबीरने पण तिला हाय केलं. मामा, मामी खूप छान आहे. युअर चॉईस इज सो नाईस. पण ही माझे लाड करेल ना जसे तू करतोस? अबीर बोलला. तसा आदी युविकाकडे पाहू लागला. पण इथे अनुने छोट्या अबीरकडून फोन घेतला. आदी, हे कधी झालं? म्हणजे तू मुलगी पसंत केली आणि मला सांगितलं देखील नाही. नॉट फेअर आ? अनु खोटं खोटं रागवून बोलली. पण इथे आदित्य आणि युविका मात्र दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. हे ताई, होल्ड ऑन. ही युविका आहे, युविका सबनीस. आपल्या अक्षय आणि हिचं लग्न होणार आहे. आदित्य हुश्य करून बोलला. ओ सॉरी, मला वाटलं. आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला माहीत होतं अक्षयसाठी मुलगी पसंत केली आहे, पण ती तू आहेस हे नव्हतं माहीत. सॉरी वन्स अगेन. अनुला आता खूपच सॉरी फील होत होतं. इट्स ओके ताई, युविका बोलली. थँक्यू डिअर, पण तुम्ही सोबत कसे? अनुने विचारलं. ताई, युविकाने आपली कंपनी जॉईन केली आहे आणि ती आता सध्या माझी असिस्टंट आहे, म्हणून आम्ही दोघेही मीटिंगसाठी इथे आलो होतो. आदी बोलला तशी अनु ओके बोलली. मग थोडंसं बोलून अनुने त्यांना बाय केलं आणि फोन ठेवून दिला. सो मिस सबनीस, काय काम होतं तुमचं? म्हणजे आता ह्या वेळेला तुम्ही इथे का आलात? त्याने विचारलं. सर, ती बोलत होती तसं त्याने डोळे फिरवले. स्पीकअप फास्ट मिस सबनीस, थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे. तो थोडा त्रासिक चेहऱ्याने बोलला. ते सर, थँक्यू सो मच. एकदाच तिने बोलून टाकलं. तसा तो एक भुवई उंच करून तिच्याकडे पाहू लागला. मिस सबनीस, ते बोलून झालंय तुमचं. किती वेळा थँक्यू म्हणणार आहात? तो बोलला. ते कालच्यासाठी मी थँक्यू बोलले होते, पण हे थँक्यू आजच्यासाठी आहे. तुम्ही त्या शौनकला सर्वांसमोर माफी मागायला भाग पाडलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. ती बोलली. यू आर मोस्ट वेलकम. पण थँक्यू तुम्ही नंतरही बोलू शकला असता. आता इतक्या घाई गडबडीने का आलात रूममध्ये? त्याने विचारलं. ते सगळी कामं कशी वेळच्या वेळी व्हायला हवीत असं मला वाटते, म्हणून थँक्यू पण वेळेत सांगायला पाहिजे ना, म्हणून मी आले. पुन्हा एकदा थँक्यू. ती बोलली. इट्स ओके मिस सबनीस, पण त्या शौनकला धडा शिकवायला हवाच होता. हा प्रोजेक्ट कधीपर्यंत चालेल माहीत नाही, आणि तोपर्यंत आपल्याला त्याच्यासोबत काम करायचं आहे. जर त्याला आत्ता धडा शिकवला नसता तर पुढे जाऊन त्याने कदाचित तुम्हाला पुन्हा त्रास दिला असता. म्हणून. आणि हो, सगळी कामं मला पण वेळच्या वेळीच करायला आवडतात. तो पण एक भुवई उंच करून तिच्याकडे बघून बोलला. तशी तिने हो मध्ये मान हलवली आणि तिच्या रूममध्ये गेली. आज हिने मला पुन्हा उलटून काही उत्तर दिलं नाही. का? सुधारली का? आदित्य मात्र मनातच विचार करू लागला आणि मग तो पण स्वतःची बॅग पॅक करू लागला.
तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.